एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे। संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर असतील। पुढील 3 वर्ष मल्होत्रा यांचा कार्यकाळ असणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर आता संजय मल्होत्रा असतील। केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे। संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहेत। त्यामुळेच पुढील 3 वर्ष मल्होत्रा हे कार्यकाळ पार पाडतील। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, संजय मल्होत्रांची नियुक्ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आरबीआय गव्हर्नरांची घोषणा करण्यात आली, काय अधिक तपशील? तन्मय, पुढच्या 3 वर्षांसाठी ही नियुक्ती जी आहे ती असणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 3 वर्षांसाठी ही नियुक्ती असून 11 तारखेपासून संजय मल्होत्रा जे आहेत ते आता आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहेत। यापूर्वी जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर शक्तिकांत दास यांनी गव्हर्नर म्हणून मागचे काही काळ काम केलेलं होतं। काही दिवसापूर्वी त्यांनी रेपो रेट संदर्भात देखील पत्रकार परिषद घेऊन त्या ज्या गोष्टी होत्या त्या जाहीर केल्या होत्या। बघावं लागणार आहे की संजय मल्होत्रा यांच्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होणार आहेत। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।